देशात नैसर्गिक मृत्यूनंतर अपघातामध्ये सर्वाधिक लोकांचा मृत्यू जास्त होत आहे अशी खंत गृहमंत्री आर. पाटील यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2013चा समारोप आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारंभात झाला. परिवहन राज्यमंत्री गुलाबराव देवकर, आमदार गिरीश बापट, महापौर वैशाली बनकर, ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर, पुण्याचे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, अतिरिक्त पोलीस महासंचालक वाहतूक शाखा विजय कांबळे, माडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, अभिनेते प्रशांत दामले, निलेश साबळे, अभिनेत्री प्राजक्ता माळी, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष बाबा धुमाळ, उपाध्यक्ष नरेंद्र व्यवहारे, सहपोलीस आयुक्त संजीव कुमार सिंघल, पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे आदी यावेळी उपस्थित होते. पाटील म्हणाले, राज्यात रोज 2 लाख वाहनांची नव्याने भर पडत आहे. पुणे शहरात रोज 992 वाहने वाढत आहेत. वाढणाऱ्या वाहनांबरोबरच अपघातांचे प्रमाण वाढत आहे. देशात दरवर्षी 1,36,000 आणि राज्यात 13,000 नागरिकांचा मृत्यू अपघाताने होत आहे. आपल्यापेक्षा अधिक वाहन असलेल्या पुढारलेल्या देशामध्ये अपघात कमी होत आहेत, मृत्यूंची संख्या कमी आहे. आपल्याकडे मात्र मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. ती पोलिसांची जबाबदारी एक नव्याने वाढेल की आबा या बाबतीतले कायदे कडक करा. पण बापट साहेब, मी या सभेमध्ये मात्र तुम्हाला आश्वासन देणार नाही, कारण बाकीच्या आमदारांना आश्वासन दिलं तर ते विसरून जातात, पण तुम्ही मात्र कायमचं ध्यानात ठेवता आणि पिच्छा पुरवता. पण राज्य सरकारचा सुद्धा नाईलाज आहे. देशात नैसर्गिक मृत्यूनंतर अपघाताने सर्वाधिक लोकांचा मृत्यू होत आहे. यात 25 ते 40 वयोगटातील तरुणांचे प्रमाण मोठे आहे. राज्यात 45,000 नागरिक दरवर्षी कायमस्वरूपी अपंग होत आहेत. दारू पिऊन वाहने चालवली जात असल्यामुळेच अपघातांचे प्रमाण मोठे आहे. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यामध्ये श्रीमंत असलेल्यांची संख्या अधिक आहे. ही गंभीर बाब असून अपघात कमी करणे आवश्यक आहे. अपघात कमी करण्यासाठी परदेशांच्या धर्तीवर वाहतुकीबाबत कडक कायदे करणे अपेक्षित आहेत. अपघात कमी करण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे कठोर पालन नागरिकांनी केले पाहिजे. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, असे देवकर यांनी यावेळी सांगितले. खूप मोठ्या उपक्रमांचा सहभाग या ठिकाणी केला. विद्यार्थ्यांच्या निबंध स्पर्धा आपण घेतल्या. विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन चित्रपट दाखवून त्या ठिकाणी वाहतुकीच्या नियमांचं मार्गदर्शन आपण केलं आणि त्यामुळं निश्चितपणानं अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी या ठिकाणी आपण ह्या सुरक्षा अभियानाचा उपयोग निश्चितपणानं होणार आहे. वाहतुकी जागृतीविषयी मार्गदर्शनपर पोस्टर प्रदर्शनाचेही पाटील यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन झाले. वाहतूक नियमनाचे कायदे करण्याचे अधिकार राज्याकडे द्यावेत अशी मागणी केंद्राकडे करणार असल्याची माहिती गृहमंत्री आर. पाटील यांनी दिली. राज्यभरामध्ये 1 ते 15 जानेवारी दरम्यान राबवण्यात आलेल्या वाहतूक सुरक्षा पंधरवडा समारोपाच्या कार्यक्रमानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्र शासनाने तयार केलेल्या वाहतुकीच्या जुन्या कायद्यानुसारच वाहतूक नियमन करावे लागत असल्याने पोलिसांना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. त्यामुळे वाहतूक नियमनाचे कायदे करण्याचे अधिकार राज्याला द्यावेत असा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवण्यात येणार आहे. पण आज माझी प्रामुख्याने मागणी आहे की असे जे जुजबी कायदे आहेत, आता हे कायदे करण्याचा अधिकार तरी राज्य सरकारला असला पाहिजे. आता लायसन्स शिवाय कोण गाडी चालवत असेल, कोणी चुकीच्या पद्धतीने हॉर्न वाजवला, कोणी रॉंग साईडने गाडी चालवली, चुकीच्या ठिकाणी गाडी पार्क केली, तर यामध्ये दंड करायला पार्लमेंटने आपला वेळ घालवावा हे मला इतकंसं योग्य वाटत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटने काही कायदे करण्याचे अधिकार आज अपघातांच्या बाबतीतल्या राज्य सरकारला देण्याची आवश्यकता आहे आणि तशी मागणी आम्ही करू. पण आज कायद्यामध्ये जे बदल पाहिजे आहे, ज्या दंडाच्या तरतुदी वाढवल्या पाहिजेत, त्या बाबतीतला प्रस्ताव आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटकडे पाठवू. वाहतुकीचे नियम तोडल्यानंतर सध्या आकारण्यात येणारी दंडाची रक्कम अत्यंत किरकोळ स्वरूपाची आहे. त्यामुळे नियम तोडणाऱ्यांवर कायद्यांचा धाक राहिलेला नाही. नो पार्किंगमध्ये गाडी लावणे, वनवेतून गाडी चालवणे असे किरकोळ स्वरूपाच्या दंडाची रक्कम ठरविण्याचे संपूर्ण अधिकार केंद्र शासनाला आहेत. तरी त्याबाबतचे कायदे करण्याचे अधिकार राज्य शासनाला देण्यात यावेत याची विनंती केंद्राकडे करण्यात येणार आहे, असे सांगून पाटील पुढे म्हणाले, आज जुन्या काळामध्ये हे जे दंडाची प्रोव्हिजन अपघातामध्ये आणि वाहनं चालवताना नियमांचं उल्लंघन केल्यानंतर जी तरतूद आपण केलेली आहे त्या फार जुन्या तरतुदी आहेत.
काही वेळा एखादं व्हेकल अडवलं, वाहन अडवलं तर लोक कुचेष्टेने दंडाची रक्कम फेकून निघून जात आहेत. त्यांना दंड वाटत नाही, शिक्षा वाटत नाही. तर यामध्ये भरीव स्वरूपाची वाढ केली पाहिजे म्हणून राज्य सरकारने, परिवहन विभागाने एक प्रस्ताव दिल्ली सरकारकडे पाठवला आहे. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर होणाऱ्या अपघातामध्ये दरवर्षी 500 जणांचा मृत्यू होतो. चांगल्या दर्जाचे दुभाजक या ठिकाणी नसल्याने निष्पाप लोकांचा बळी जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे दुभाजक बसवले जाण्याची गरज आहे. वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जाणे आवश्यक आहे. तसेच या ठिकाणी पोलीस चौक्यांकरिता जागा आरक्षित ठेवणे आवश्यक आहेत. त्याबाबतच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यामध्ये कोणत्या अडचणी येत आहेत याचा शोध घेऊन त्या दूर करण्यास सांगण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही प्लॅन करताना त्यात सुरक्षिततेसाठी पोलिसांच्यासाठी काही जागा असावी हे आपण अजून मान्य केलेलं नाही, मान्य करत नाही, अशी एकंदरीत स्थिती आहे. आता मोठी टाउन्स होत आहेत, तिथं शाळेसाठी रिझर्वेशन आहे, व्यापारी संकुलासाठी रिझर्वेशन आहे, ग्राउंडसाठी रिझर्वेशन आहे. पण एखादं टाऊन वाढल्यानंतर, एखादं गाव झाल्यानंतर तिथं पोलीस लागतील ही सुरक्षिततेची भावना लक्षात आमच्या प्लॅनमध्येच घेतली जात नाही. प्लॅनिंग विभागाला, नगरविकास विभागाला त्या संदर्भात आम्ही सूचना केलेल्या आहेत. आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे याचं वर्णन अगदी आंतरराष्ट्रीय दर्जाचा रोड, रस्ता असं केलं जातं. आता सगळ्या गोष्टी आम्ही केल्या, पण रस्त्यामध्ये सुरक्षेसाठी असणारे डिवायडर मात्र, म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यावर डिवायडरसुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे पाहिजेत. आज अनेक वेळा चुकीच्या दिशेनं वाहणारी जाणं आपली लेन सोडून डिवायडरला ओलांडून निरपराध कायद्याचं पालन करणाऱ्या माणसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत. म्हणून मी या बाबतीमध्ये या रस्त्यावर दरवर्षी होणारे 500 मृत्यू लक्षामध्ये घेऊन संबंधित विभागांना आम्ही विनंती केलेली आहे की CCTV कॅमेरे बसवले जावेत की ज्यामुळे वेगाचं नियंत्रण करता येऊ शकेल. चौक्या निर्माण केल्या जाव्यात. त्याचबरोबर मजबूत डिवायडरसुद्धा असले पाहिजेत. लेन कट करून किंवा एका बाजूचं वाहन दुसऱ्या बाजूला जाता उपयोगाचं नाही, त्या दृष्टीने मजबूत डिवायडर असले पाहिजेत. ह्या सूचना आम्ही केलेल्या आहेत.